अंड्याचा कालवण करण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी घेतलेला आहे आपण 2 मोठे कांदे उभे चिरलेले, 1 टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, 4 हिरव्या मिरच्या, एक छोटी वाटी खोबऱ्याची घेऊन ती कट करून घेतलेली आहे. याच्या बदल्यात तुम्ही अर्ध सुकं खोबरं आणि अर्ध ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता. हे सर्व एकत्र टाकून आपण वाटण तयार करून घेणार आहोत. वाटण तयार करत असताना याच्यामध्ये आपण पाणी टाकणार नाही आहोत. त्यामध्ये सर्व टाकून घेतलेलं आहे आणि हे न पाणी टाकता आपण वाटून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण आणि कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. ते म्हणजे तुम्हाला जर घाई असेल किंवा जास्त वेळ नसेल तर तुम्ही अशा वेळेस अशा प्रकारे वाटण तयार करून झटपट असं अंड्याचं कालवण बनवू शकता. जसं की आपलं वाटण छान भाजून झालेलं आहे. तर या टाकलेलं आहे आपण पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा घरगुती काळा मसाला, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, चमचा गरम मसाला टाकलेला आहे. तर यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे जे मसाले टाकलेले आहेत ते जळणार नाहीत. तर रस्सा हवा आहे त्याप्रमाणे गरम पाणी टाकून घेऊ शकता. उकडलेल्या अंड्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि नंतर ते रश्श्यामध्ये टाकायचे, म्हणजे तो रस्सा आहे तो अंड्यामध्ये छान मुरला जातो. 3 ते 4 मिनिटं आपण हे उकळून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी टाकूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर